बातमी हवामानासंदर्भातली आहे। राज्यामध्ये आता अल निनोचा परिणाम हा जाणवायला सुरुवात झाली आहे। राज्यातल्या धरणांमध्ये ऑगस्टपासून पाणी साठ्यात वाढ होणं अपेक्षित होतं, मात्र पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे उपयुक्त जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे। राज्यातल्या धरणांमध्ये सध्या 74% पाणी साठा आहे, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा 6.14% कमी आहे। आता ऑगस्टचा शेवटचा आठवडा आणि सप्टेंबर महिना जर कोरडा गेला तर शेती आणि उद्योग क्षेत्र संकटात सापडू शकतं। राज्यात यंदा जूनमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही। जून महिन्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत फक्त 60.6% इतका पाऊस झालाय। जुलैमध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस झालाय। राज्यातल्या अनेक भागांमध्ये अजूनही पावसाची तूट मात्र जाणवते आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, आपण पाहतोय हवामानासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी, अल निनोचा परिणाम आता जाणवायला सुरुवात झालेली आहे। दीपाली, आपण बघतोय की पहिल्यापासूनच अभ्यासकांचं हे म्हणणं होतं की देशभरातच नव्हे जगभरात यंदा अल निनोचं मोठं संकट असणार आहे। मधल्या काळात अल निनोचा प्रभाव कमी झाला असला तरी आता अल निनोचा प्रभाव हा अधिक जाणवायला लागलेला आहे। आतापर्यंत महाराष्ट्रातील धरणांचा विचार केला तर फक्त 74% पाणी आहे, म्हणजे 6.14% ही जी आहे तर पाऊस यंदा पाणी जो साठा जो आहे तर तो कमी आहे, तेवढी तूट आहे। आणि आता आपण बघितलं तर 2 दिवसापूर्वीच अभ्यासकांनी जे सांगितलंय, हवामान विभागाने सांगितलं की पुढील 4 आठवडे महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही। त्यामुळे ही एक मोठी धोक्याची घंटा आहे। जर 17 सप्टेंबर पर्यंत पाऊस असाच पडला, म्हणजे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पडला नाही तर एक मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे। कारण पावसाचे दिवस आता कमी राहिलेले आहे। अर्धा पावसाळा संपलेला आहे, ऑगस्ट देखील कोरडा गेलेला आहे आणि सप्टेंबरच्या 17 तारखेपर्यंत जर आणखी पाऊस पडला नाही तर एक मोठी धोक्याची घंटा असणार आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि याचे परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर देखील पाहायला मिळू शकतात। त्यामुळे अल निनोचं एक मोठं संकट आपल्यावरच नव्हे तर देशभरात आणि जगभरावर एक निर्माण झालेलं आहे आणि त्याचे परिणाम आता जाणवायला सुरुवात झालेली आहे। दीपाली, निश्चितच मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।